वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे म्हणजे DRDO ह्यांच्याकडनं विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ARDE पुणे भरती यासाठी परीक्षा फी नाही आहे. पगार 10,000 ते 12,000 या रेंजमध्ये मिळणार आहे. हे स्टायपेंड असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. सरकारी नोकरी आहे. तर या पदांसाठी लागणारी पात्रता आणि इतर डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डॉक्टर होमी भाभा मार्ग, पाषाण, पुणे, महाराष्ट्र 411021 यांच्याकडनं हे ॲडव्हर्टाईज आलेली आहे. Armament Research and Development Establishment (ARDE) invites online application from eligible ITI holders for undergoing apprenticeship training under the Apprenticeship Act 1961 and amendment from time to time. तर अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार ITI होल्डर्ससाठी ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग जाहीर झालेली आहे. A candidate seeking apprenticeship training should register through the following web portal. इथे वेब ॲड्रेस दिलेला आहे. The advertisement for portal entry for the below mentioned apprenticeship will be open from 20th to 30th May 2023. 20 तारखेला हे ओपन झालेलं आहे आजपासून आणि 30 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. कॅटेगरी 13 ट्रेड आहेत, 13 ट्रेड आहेत. ITI अप्रेंटिसशिप, फर्स्ट क्लास ITI फुल टाइम कोर्स इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन with 60% marks from a Indian institute recognized by स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून तुमचं ITI झालेलं पाहिजे, फुल टाईम कोर्स झालेला असला पाहिजे आणि फर्स्ट क्लास मध्ये तुमचं पासिंग असलं पाहिजे. 60% मार्क्स त्यांनी मागितलेले आहेत. Relax to 50% marks for SC/ST PWD candidates and relaxation applicable for reserved posts only. तर 50% मार्क्स कॅटेगरीजसाठी आहेत. डिसिप्लिन आहे डेस्कटॉप पब्लिशिंग. DTPO एक जागा आहे. इलेक्ट्रिशियनच्या 2 जागा आहेत. फिटरच्या 4 आहेत. मशिनिस्ट 3. मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स MMTM 1 पोस्ट. मेकॅनिक मोटर व्हेकल MMV 2 पोस्ट. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट COPA 3 पोस्ट. फोटोग्राफरच्या 2 जागा आहेत. टर्नर 3 जागा आहेत. वेल्डर G&E 1 पोस्ट. त्यानंतर इलेक्ट्रोप्लॅटर, कार्पेंटर, मशिनिस्ट ह्याची प्रत्येकी 1 जागा आहे. टोटल 25 जागा आहेत. स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे 10,000 रुपये पर मंथ आणि ARDE पाषाण पुणे इथे लोकेशन असणार आहे तुमचं ट्रेनिंगचं. पुढे बघूया. नंबर ऑफ पोझिशन्स मेन्शन्ड आर इंडिकेटिव्ह अँड मे इनक्रीज ऑर डिक्रीज ॲट द ॲब्सोल्यूट डिस्क्रिप्शन ऑफ द कॉर्पोरेशन. तर पोस्ट ज्या आहेत त्या वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात. एज लिमिट त्यांनी दिले 18 ते 27 वर्ष. 25/5/2023 ला तुमचं वय 18 ते 27 वर्ष या दरम्यान असलं पाहिजे. रिलॅक्सेशन टू रिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स ॲज पर गाईडलाईन्स इन दिस रिगार्ड. रिझर्व्ड कॅटेगरीसाठी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. रिझर्वेशन फॉर ऑफ वॅकन्सीज, गाईडलाईन्स अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट ऑन रिझर्वेशन फॉर SC/ST OBC विल बी फॉलोड. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे SC/ST OBC साठी रिझर्वेशन असणार आहे. Candidates claiming reservation under OBC category should produce OBC certificate as per government prescribed format from certificate issuing authority तहसीलदार. तर त्यांच्याकडनं तहसीलदार किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं तुम्ही सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. नेसेसरी सर्टिफिकेट्स नीड टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. महत्त्वाचे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायचे आहेत. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग, द ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी for a period of 12 months as per Apprentice Act 1961. ट्रेनिंगचं ड्युरेशन 12 महिन्यांचं असणार आहे. Examination and completion certificate will be issued to past candidates after 12 months from date of execution of contract. Completion certificate
तुम्हाला 12 महिन्यानंतर दिलं जाईल. तुमचा ट्रेनिंग पिरियड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीशन सर्टिफिकेट देखील मिळेल. प्रिव्हियस ट्रेनिंग एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी अंडरगो or are currently undergoing apprenticeship under Apprenticeship Act 1961 and or already having 1 year of experience are not eligible to apply. तुम्ही जर आता सध्याच्या घडीला जर अप्रेंटिसशिप करत असाल किंवा तुमचं 1 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला असेल, अप्रेंटिसशिप झालेली असेल, तर तुम्ही एलिजिबल नाही आहात, परत अप्लाय करायचं नाही आहे. सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन क्वालिफाईंग एक्झामिनेशन. तुमचे जे मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील शाळा कॉलेजचे, त्या मार्क्सच्या बेसिसवर मेरिट लिस्ट तयार केली जाईल. सिलेक्शन होईल. द फायनल मेरिट लिस्ट वुड बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू कॅटेगरीज जनरल, SC, ST, OBC, PWD on the basis of marks obtained by the candidate in written examination. रिटर्न एक्झामिनेशन आणि कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट तयार केली जाईल. रिटर्न एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ड्युरिंग फर्स्ट वीक ऑफ जून 2023 डिपेंडिंग ऑन द ट्रेड अप्लाइड. रिटर्न एक्झामिनेशन फर्स्ट वीक जूनमध्ये होणार आहे. पोस्ट स्क्रीनिंग ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी इंटिमेटेड टू अपियर फॉर रिटर्न एक्झामिनेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशनमधनं स्क्रीनिंग केलं जाईल, त्यानंतर शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यातनं शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना रिटर्न एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाणार आहे. द ऑफलाईन एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ जनरल रिझनिंग, इंग्लिश, मॅथ्स सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स. ऑफलाईन एक्झामिनेशनमध्ये हे विषय असतील, इंग्लिश, मॅथ्स आणि सब्जेक्टशी रिलेटेड प्रश्न. एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप training will be subject to the selected candidates clearing the medical examination and police verification. अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी तुमचं रिटर्न एक्झाम झाल्यानंतर जे विद्यार्थी सिलेक्ट होतील, शॉर्टलिस्ट होतील, त्यांना मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागेल आणि पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा त्यांचं होणार आहे. फर्निश ऑफ इनकम्प्लीट, इनकरेक्ट, मिसलिडिंग, illegible documents, information or any other invalid data inputs may result in the rejection of application and appeal for reconsideration will not be entertained. जर तुम्ही आपल्या डॉक्युमेंट्समध्ये, ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये इनकम्प्लीट, इनकरेक्ट, मिसलिडिंग किंवा इलिगल माहिती भरली तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाणार आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी हेल्ड ॲट ARDE. ही जी एक्झाम आहे ती ARDE पुणे येथे होणार आहे. ऑर ॲट सुटेबल प्लेस इन पुणे अलॉटेड बाय थर्ड पार्टी ॲग्रिगेटर. एक्झॅक्ट डेट्स विल बी इंटिमेटेड टू द ॲप्लिकंट्स इन ड्यू कोर्स ऑफ टाईम. एक्झॅक्ट डेट तुम्हाला कळवली जाणार आहे परीक्षेची. इट इज मॅन्डेटरी टू सबमिट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशन ऑनलाईन अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना तुम्ही खाली दिलेले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ITI सर्टिफिकेट अँड मार्कशीट, हायस्कूल सर्टिफिकेट अँड मार्कशीट, हँडिकॅप सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, इंडिव्हिज्युअल सिग्नेचर ऑन प्लेन व्हाईट पेपर, ईमेल ID आणि मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. विंडोज फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी क्लोज ॲट 13 मे 2023. शेवटची तारीख 30 मे आहे. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. कॅन्डिडेट्स नीड टू रजिस्टर देमसेल्स ऑन द अप्रेंटिसशिप पोर्टल. इथे अप्रेंटिसशिप पोर्टलचा ॲड्रेस दिलेला आहे. या पोर्टलवर विजिट करायची आहे, त्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. आफ्टर रजिस्ट्रेशन दे शुड अप्लाय फॉर अप्रेंटिसशिप इन देअर ओन ट्रेड. आणि ITI मध्ये तुमचा जो ट्रेड असेल त्या ट्रेड चं नाव टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अप्लाय करायचं आहे. प्लीज नोट दॅट रजिस्ट्रेशन ऑन गव्हर्नमेंट पोर्टल इज नेसेसरी. गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करणं फार आवश्यक आहे. हे पोर्टलचा ॲड्रेस त्यांनी इथे दिलेला आहे. बोर्डिंग अँड लॉजिंग. नो बोर्डिंग अँड लॉजिंग एक्सपेन्सेस आर ॲडमिसिबल. तुम्हाला राहण्या खाण्याचा खर्च दिला जाणार नाही. हाऊएव्हर सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन हॅव लंच, टी, स्नॅक्स etc ॲट कॅन्टीन फॅसिलिटी ॲट ARDE ऑन पेमेंट बेसिस. एकदा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला लंच, टी, स्नॅक्स कॅन्टीन फॅसिलिटीमध्ये मिळणार आहे. कॅन्टीनमध्ये मिळणार आहेत ह्या फॅसिलिटीज. Upon completion of the apprenticeship period, ARDE shall have no obligation to offer employment to such apprentice, nor can an apprentice claim right for the employment on the grounds of completion of apprenticeship.
अप्रेंटिसशिपचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही जॉब ऑफर केला जाणार नाही किंवा तुम्ही पण त्यासाठी क्लेम करू शकणार नाही. कॅन्डिडेट्स मस्ट हॅव टेकन फुली वॅक्सिनेटेड 2 डोजेस अँड बूस्टर डोज प्रिकॉशन टू डोज ॲट द टाइम ऑफ अटेंडिंग द इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू अटेंड करताना तुम्ही 2 व्हॅक्सिन घेतलेल्या पाहिजे आणि बूस्टर डोससुद्धा घेतलेला असला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे candidate must carry with them the COVID-19 vaccination certificate issued by the Ministry of Health and Family Welfare Government of India. कोविड-19 व्हॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट कॅरी करायचं आहे इंटरव्ह्यूला जाताना. स्टेशनरी आयटम्स सच एज क्लिपबोर्ड, पेन, पेन्सिल etc आर टू बी बॉट बाय द कॅन्डिडेट. स्टेशनरी आपली एक्झामसाठी घेऊन जायची आहे. TADA अँड बोर्डिंग लॉजिंग फॅसिलिटी विल नॉट बी प्रोव्हाइडेड बाय TPA और बाय ARDE पुणे. TADA लॉजिंग बोर्डिंग फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जाणार नाहीत. इम्पॉर्टंट डेट्स आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्टिंग ॲट 20th May 2023 अँड लास्ट डेट आहे 30th May 2023. Last date for enrolling in web portals in order to apply to Armament Research and Development Establishment. इथे दिलेला आहे ॲड्रेस. लास्ट डेट आहे 30th May. इनकम्प्लीट अँड एरोनियस ऑनलाईन ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट विल बी रिजेक्टेड. इनकम्प्लीट आणि चुकीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन रिजेक्ट केले जातील. नो फर्दर कम्युनिकेशन इन दिस रिगार्ड विल बी एंटरटेन. याविषयी कुठलेही कम्युनिकेशन तुमच्याशी केलं जाणार नाही. ओनली MS यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स पुणे हॅज बीन एंट्रस्टेड टू ARDE पुणे ॲज थर्ड पार्टी ॲग्रिगेटर फॉर कॅरिंग आउट द एनरोलमेंट प्रोसेस ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम. तर ही जी अकॅडमी आहे इथे त्यांनी यांना थर्ड पार्टी ॲग्रिगेटर म्हणून निवड केलेली आहे. तर हे एनरोलमेंट प्रोसेस बघणार आहे TPA नावाची संस्था. कॅनव्हासिंग अँड पर्स्युइंग थ्रू एनी सोर्स विल डिस्क्वालिफाय द कॅन्डिडेचर. तर तुम्ही कुठलाही वशिला लावण्याचा प्रयत्न केला किंवा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. ARDE मॅनेजमेंट रिझर्व्स द राईट टू फिल ऑर नॉट टू फिल द aforesaid position without assigning any reason whatsoever. ARDE आपले मॅनेजमेंट राईट्स रिझर्व ठेवते आहे या रिक्रुटिंग प्रोसेसबाबत. फॉर एनी क्लॅरिफिकेशन कॅन्डिडेट्स मे कॉन्टॅक्ट थ्रू ईमेल ॲज गिव्हन बिलो. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. प्लीज नोट दॅट रेलेवंट क्वेरीज ओनली विल बी एंटरटेन. तुमची जी क्वेरी असेल ती योग्य असेल तरच ती त्याविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल, त्याचं उत्तर मिळेल. ह्याच प्रकारच्या अजून पोस्ट आहेत. सेम ॲडव्हर्टाईज आहे. फक्त पोस्ट काय आहेत ते आपण बघू. ग्रॅज्युएट इंजिनियर अप्रेंटिस आहे. कॅन्डिडेट सिकिंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंग शुड रजिस्टर थ्रू द फॉलोइंग वेब पोर्टल. ह्या वेब पोर्टलवर जायचं आणि रजिस्टर करायचं आहे. डेट सेम आहे. बाकी प्रोसेस सेम आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 8 जागा आहेत. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. एरो इंजिनिअरिंग 6 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 5 जागा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 20 जागा आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 5 जागा आहेत, मेटलर्जी इंजिनिअरिंगसाठी 3 जागा आहेत, प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी 1 जागा आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी 2 जागा, अशा टोटल 50 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. यामध्ये स्टायपेंड मिळणार आहे 12,000 पर मंथ. ARDE पाषाण. लोकेशन ऑफ ट्रेनिंग सेम प्रोसेस आहे. डिप्लोमा अप्रेंटिस डिप्लोमाच्या जागासुद्धा आहेत. त्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असलं पाहिजे. त्याच्या 4 जागा आहेत. डिप्लोमा इन एरो इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेटलर्जी अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. यामध्ये तुमचा डिप्लोमा जर झालेला असेल तर त्यासाठी नंबर ऑफ व्हॅकन्सीज टोटल 25 आहेत. 11,000 स्टायपेंड मिळेल आणि खूप चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे. अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार तुम्हाला ही भरती मिळेल. या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. तर त्यासाठी जरूर जे इलिजिबल आहेत त्यांनी प्रयत्न करा. नंबर ऑफ पोझिशन मेन्शन्ड अबव आर इंडिकेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. तर ह्या ज्या पोझिशन्स आहेत त्या इंडिकेटिव्ह आहेत आणि त्या वाढू शकतात आणि कमी देखील होऊ शकतात. कॅटेगरी ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री, फुल टाईम कोर्स आणि विथ रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन विथ ॲटलिस्ट 6.3 CGPA फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी. तर तुमच्यासाठी हे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे, 6.3 CGPA असलं पाहिजे आणि
जे कॅटेगरीमध्येच आहेत त्यांना 5.3 CGPA आहे. कॅटेगरी टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑब्टेन फ्रॉम स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन रेकॉग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी फुल टाईम कोर्स. तर यामध्ये तुमचं फुल टाईम कोर्समध्ये शिक्षण झालेलं असलं पाहिजे. इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन विथ 60% मार्क्स and relaxed to 50% marks for SC, ST, PWD candidates, wherein relaxation is applicable for reserved candidates only. तर टेक्निशियनसाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा तुमचा इंजिनिअरिंगमध्ये झालेला असला पाहिजे. रिझर्वेशन ऑफ वॅकन्सीज गाईडलाईन्स अंडर द अप्रेंटिस ॲक्ट ऑन रिझर्वेशन फॉर SC, ST, OBC विल बी फॉलोड. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे रिझर्वेशन मिळणार आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग आहे 12 months. प्रिव्हियस ट्रेनिंग एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहात. सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे की इट विल बी बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन क्वालिफाईंग एक्झामिनेशन. तुमच्या एक्झामिनेशनमध्ये मेरिटनुसार तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर पोस्ट स्क्रीनिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी इंटिमेटेड टू अपियर फॉर रिटर्न एक्झामिनेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशनमधनं स्क्रीनिंग होणार, त्यानंतर शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाईल. सेम क्रायटेरियाज आहेत. ऑफलाईन एक्झामिनेशनसाठी इंग्लिश, मॅथ्स आणि इतर सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स असतील. त्यानंतर engagement of apprenticeship training will be subject to selected candidates clearing the medical examination and police verification. एकदा तुमची एक्झाम झाल्यानंतर रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन आणि पोलीस व्हेरिफिकेशन द्यावं लागेल. त्यानंतर सेम माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इथे प्रोसिजर दिलेली आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यामध्ये तुम्ही स्टुडंट हू हॅव ऑलरेडी एनरोल्ड ऑन द नॅशनल वेब पोर्टल अँड हॅव्हिंग लॉग इन डिटेल्स लॉग इन करायचं आहे. क्लिक इस्टॅब्लिशमेंट रिक्वेस्ट मेनू, क्लिक फाइंड इस्टॅब्लिशमेंट, अपलोड रेझ्युमे, अपलोड डॉक्युमेंट्स, चूज इस्टॅब्लिशमेंट नेम, टाईप करायचं हे नाव आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट अँड क्लिक अप्लाय. फॉर स्टुडंट हू हॅव नॉट सो फार एनरोल्ड ऑन द नॅशनल वेब पोर्टल, त्यांनी एनरोल करायचं आधी गो टू दिस www.mhrdnats.gov.in for graduate or diploma. Click enroll, complete the application form. A unique enrollment number for each student will be generated. त्यानंतर please wait for at least 1 day for enrollment verification and approval. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुढची प्रोसेस करायची. आफ्टर दी स्टुडंट कॅन प्रोसीड स्टेप 2. पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन करायचं आहे, एनरोल करायचं, एनरोलमेंट नंबर मिळवायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लॉग इन करायचं, क्लिक इस्टॅब्लिशमेंट रिक्वेस्ट मेनू, क्लिक फाइंड इस्टॅब्लिशमेंट, अपलोड रेझ्युमे, अपलोड डॉक्युमेंट्स, चूज इस्टॅब्लिशमेंट नेम, टाईप दिस नेम अँड क्लिक अप्लाय. या प्रोसेसप्रमाणे तुम्ही अप्लाय करायचं आहे. बोर्डिंग लॉजिन्सशी रिलेटेड सूचना आपण वाचलेल्या आहेत. इम्पॉर्टंट डेट्स आपण वाचलेल्या आहेत. तर अशा प्रकारे खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी जरूर प्रयत्न करा. संधी हातची जाऊ देऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसताना त्यांनी ते यश मिळविण्यासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवले. तर अशा प्रकारे अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवा, म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.